महाराष्ट्राचं महापर्यटन स्थळ महाबळेश्वर हे नेहमीच पर्यटकांच्या हृदयामध्ये स्थान आहे। त्यामुळे अंगाची लाही होत असताना प्रत्येक जण ह्या थंडगार हवेमध्ये पर्यटक जे आहेत ते येत असतात आणि महाबळेश्वरचे अख्खं पर्यटन केल्यानंतर नेमकं महाबळेश्वर कसं दिसतं, तिथल्या डोंगरदऱ्या कशा दिसतात, महाबळेश्वरचं एकूण राहणीमान कसं आहे हे पाहण्यासाठी नेहमीच जे आहे ते आकाशातून बघण्याची प्रत्येकाची इच्छा असते। आमची ती इच्छा आहे आणि नेमकं आता हे महाबळेश्वर हवेतून आकाशातून कसं दिसतंय याची आपण एक सफर करणार आहोत। महाबळेश्वर मध्ये आपण हेलिकॉप्टर सफर करत आहोत आणि पाहतोय महाबळेश्वरचे हे संपूर्ण दृश्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। महाबळेश्वरच्या डोंगरदऱ्या आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर उन्हाळा आला, अंगाची लाही लाही झाली तर सगळे जण जे आहे ते महाबळेश्वरचा गारेगार आनंद घेण्यासाठी पोहोचत असतात आणि पाहतोय आपण या ठिकाणी अगदी घनदाट जंगल असेल, त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरीची शेती असेल किंवा अगदी पाहतोय आपण खाली आपल्याला छोटी मोठी अनेक घनदाट जंगलामध्ये वसलेली शहरं सुद्धा आपल्याला जे आहे ती पाहायला मिळतात। खरं तर आपण पलीकडे पाहतोय का वेण्णा लेक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। खरं तर वेण्णा लेक जे आहे ते महाबळेश्वरसाठी पाणी पुरवठा करणारं सगळ्यात महत्त्वाचं हे लेक जे आहे ते मानलं जातं। खरं तर महाबळेश्वर हे ब्रिटिशांनी वसवलेलं हे शहर आहे आणि या शहराची एक वेगळी खासियत आहे। खरं तर महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं महापर्यटन स्थळ म्हटलं तरी याला वावगं ठरणार नाही। खरं तर फेस्टिवल या ठिकाणी पर्यटन विभागाचा आहे आणि त्या अनुषंगाने अनेक ॲक्टिव्हिटीज होतात आणि त्यातली एक ॲक्टिव्हिटीज म्हणजे आपल्याला पाहायला मिळतंय की हेलिकॉप्टर राईड आहे। खरं तर राजभवन आहे, अनेक विविध या ठिकाणी पर्यटन स्थळ आहेत आणि त्याची आपण आकाशातून जे आहे ते पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय एक वेगळा आनंद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर प्रत्येक पर्यटकाचं स्वप्न असतं का महाबळेश्वर हे आपल्याला आकाशातून हवेतून हेलिकॉप्टर राईडमधनं पाहता यावा, तिथलं सौंदर्य जे आहे ते आपल्या डोळ्यामध्ये मनामध्ये टिपता यावा, त्यासाठी प्रत्येकाची जी आहे ती या ठिकाणी पोहोचण्याची इच्छा असते आणि तीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की निसर्गरम्य असं सगळं हा परिसर आहे, छोटी छोटी गावं आहेत आणि या गावामध्ये एक वेगळं जे आपल्याला शेतीसुद्धा पाहायला मिळते। खरं तर स्ट्रॉबेरीचं उत्पन्न सगळ्यात मोठं आहे आणि स्ट्रॉबेरीच्या शेतीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आकाशातील ही संपूर्ण आपण ही दृश्य जी आहेत ती महाबळेश्वरची आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे निसर्गरम्य अशा या महाबळेश्वरचा एक आनंद घेताना आणि आकाशातून टिपताना हे वेगळं मनमोहक जे आहे ते निसर्गरम्य आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन प्रशांत मानेसर, राजेश सोनवणे, एबीपी माझा, महाबळेश्वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।